विटेवरी साजिरी समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तिथी माझी हरी वृत्ती राहो अनेक न लगे माईक पदार्थ तिथी माझी अर्थ नको देवा ब्रह्माधिपती दुःखाची शिराणी तेथे दुष्यजनी गुरुनिधी अनेक न लगे माईक पदार्थ तिथी माझी अर्थ नको देवा विठ्ठल विटेवरी साजिरी तिथी माझी हरी वृत्ती राहू अनेक न लगे माईक पदार्थ तिथी माझी अर्थ नको देवा नमो कालको तुहर नमो चक्रचालक गोपाळ नमो विश्व प्रतिपाळ प्रपंचना नमो विश्वेशा नमो शिवाजी विश्वेशा नमो रूपाष्टादिशा व्यापका नारायण नमो सकळ गर्भोद्भव भावा नमो चित्तचालक भावा नमो विष्णुमूर्ती देवादि देवा श्री विठ्ठल नमो विश्वरूपा विष्णु माया नमो विश्वरूपा विष्णु माय बापा परामुपा पांडुरंगा विनवितो रंग दास मी सेवक वचनते ऐकावे सर्वांनी हात जोडायचे आणि म्हणायचे नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती तुकाराम तुकाराम Yeah.
सर्वा समर्थ देणी जयाची कीजिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण श्रीमंतवंत श्री शरण सिंगचे तेन कारुण्यान श्री गुरु चरण सरोज रजनी जवान मुकुर सुधारी वरण रघुवर विमल जस जुदाय कुफलचारी बुद्धिहीन तनुजादि को सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि वरम गणेश विकार जय हनुमान ज्ञान गुण राम लखन सीता सहित हृदय वसो Thank you.
विटेवरी साजिरी तिथी माझी हरी वृत्ती राहो आणि कनलगी माईक पदार्थ तिथी माझी अर्थ नको देवा. प्रस्तुत अभंगामध्ये जगत वंदे जगद्गुरू उमाशी तुकाराम महाराज भगवंतासमोर उभे आहेत आणि विनंती करतात. वास्तविकता सज्जनो कार्यक्रम अगोदर पर्याय द्यायचं तर झाला तरी आमचे हरिभक्ती परायण असणारे वाल्मिक महाराज त्यांच्या संकल्पनेतून त्याचबरोबर आपल्या सहकार्यानं हा जो प्रतिवर्षी अखंड हरिनाम सप्ताह घातला जातो त्या सप्ताहामध्ये आपल्या सर्व मंडळींचं योगदान आहे. वास्तविकता महाराजांना मी म्हणालो होतो, ते म्हणाले बुवा तुमचा पहिल्या दिवशीची तारीख टाकली बरोबर का म्हणे या जसं पाहाल या महाराजांचं आगाव महाराज कुठे आता चालायचंय. महाराजांची जुळवाजुळव करत असताना त्यांना त्यावेळी कीर्तन ठेवलं गेलं. मला काही कीर्तन येत नाही. आता उभं केलं महाराजांनी जसं त्यांच्या बुद्धीनुसार गुरुवाऱ्यांच्या बुद्धीनुसार त्यावेळी भगवान पांडुरंग परमात्म्याच्या त्या पदार्थानंतर कृपाशीर्वादांची मला सुचत ते मी मान्य योग्य असेल ते गुरुवर्यांचं अयोग्य असेल ते माझं मला परत देण्याचं काही हरकत नाही. सजीव महत्वाचा मुद्दा असा आहे आपण कधी कधी शंका येते बुवा तुकोबरायाने भक्ती करण्याबद्दल वाट कोणाला विचारली काय भक्तीच्या त्या वाटात हनुमंतरायाला वाट विचारली हो तुकोबरायांनी भक्तीची प्रथमतः हनुमंतरायाला तुकोबरायांनी का वाट विचारली की हनुमंत भक्ती प्रधान. कारण कशी भक्ती करावी, कशा प्रकारची करावी, कशा प्रकारची सेवा करावी, कशी सेवा करावी ही हनुमंताकडून शिकण्यासाठी काय केलं अगोदर सेवा भावाची वृत्ती तुमच्या करणार असेल तर त्याचं फलद्रुपता मिळाल्याशिवाय राहत नाही. वास्तविक पाहता तसं पाहिलं तर माझी कीर्तनाची वेळ संपली. आता हे मी कारण 5 ते 6 होते. अजून एक तास आहे असतो असू द्या. सज्जन आपण समजून या वारी करता पंढरीला प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आपण की वारीला आला त्याबरोबर या ठिकाणी उत्सव असणारा जो ज्ञानेश्वरी पारायण पारायण महाराज व्यासपीठ चालवतात. खूप गोड कारण त्यांच्या सुसरावे असे शब्द कानावर पडल्यानंतर खूप आनंद वाटतो. चला आपण सर्वजण आलात पण या अगोदर कुणी इथे वारीला येत होतं का? पहिले वारकरी कोण आहे? शंकर परमात्मा आहे की नाही. मग शंकर परमात्मा वारीला निघाले. वारीला निघाल्यानंतर त्यांच्याबरोबर कोण आलं होतं? माता पार्वती होती, त्याचबरोबर गणेशजी होते, नंदिकेश्वर होते आणि हे सर्व मिळून वारीला आले. आल्यानंतर महाराज वारीला या ठिकाणी पंढरीला आल्यानंतर या पंढरीला वारीला आल्यानंतर आई साहेब कुठे थांबल्या? पद्मावती तीर्थ आहे तिथे.
नंदिकेश्वर कुठे थांबले? हनुमंतरायाचे 11 रुद्र आहेत ना, हनुमंताची मोर शंकर आपलं काय नंदिकेश्वराचं मंदिर आहे. गणेशजी कुठे थांबले? मंदिरामध्ये आपण तुम्ही ज्यावेळेस दर्शन करता आपल्याला तर डाव्या बाजूला जे गणपतीची मूर्ती आहे साधपणे तिथे थांबलं. मग आत का गेली नाही? हा म्हणतो काही केलं नाही. चला आपला घेत नाही. पण शंकर परमात्मा ज्यावेळेस गेले त्यावेळेस पांडुरंग परमात्माने काय केलं? त्या शंकराला डोक्यावर घेतले. हो काय हे रवी, कारण फक्त सांगायचं तात्पर्य असं मला ऐकलं सांगायचे अशा असणारे शंकर परमात्मा पंढरीची वारी करत होते. आणि वारी करत असताना महाराज काय सांगावं, वारीमध्ये आपण वारी कोणाबरोबर करावी, आपण महाराज सप्त्याला कोणाबरोबर यावं, आपण सप्ताह कापलत असताना कशा पद्धतीने करावा, हे वाल्मिकी महाराजाकडून शिकण्यासारखं आहे की संताबरोबर वारी केली पाहिजे. मला सांगा, संताबरोबर आपण सर्वजण आळंदी ते पंढरपूर करतात तर माऊली बरोबर वारी करत आहोत आपण, याचं फलदुप्त असं ते महाराज. जीवनामध्ये देव भेटला नाही तरी चालेल, पण जीवनामध्ये संत भेटले पाहिजे. आणि महाराज संत, कारण देव ते संत नाही, देव कळून देत असतात. देव मिळालेलेच आहे, पण संत देव कळून देत असतात. विठ्ठल प्रसंग असा याबरोबर मला सांगायचं, विश्वंभर बाबा पासून गोलोबापर्यंत 7 पिढ्यापर्यंत पंढरीची वारी करणारी मंडळी. बघा, पंढरीला निघाल्यानंतर गोलोबा मात्र विश्वंभर बाबा सारखी वारी करायची. वारी करत असताना त्यांचं शरीर थकल्यानंतर प्रसंग असा निर्माण झाला, आता आपल्याला वारीला जाता येत नाही, सगळे विकळ अवस्थेमध्ये होते. जेव्हा मग पांडुरंग परमात्मा त्यांना म्हणाले, विश्वंभर बाबा तुम्ही कशाला, तर मीच तुमच्या घरी येतो. आणि लक्षात ठेवा, संतांची मान्यता तुम्ही करा, संतांचं जीवनचरित्र पण करा, संतांचे बघा, तुम्ही चरित्र बघा. भगवान परमात्मा संतांकडे गेले, संत आणि देवाकडे. बघा तुम्ही कसं आहे. गोरोबा काकाच्या घरी देव गेले, बोलवलं होतं काय गेले? मला सांगा, सावतोबाच्या मळ्यामध्ये देव बोलवलं होतं काय गेले? मला तुकोबाला देवाला बोलवलं होतं पण देव गेले. कारण का गेले देव? तर देवाला भक्त आवडत असतात. असतो अशा प्रकारे मग महाराज विश्वंभर बाबांचा पांडुरंग परमात्मा तरी मोठी कथा आहे ती, मला काही वेळ घालवायचा नाही. विश्वंभर बाबांच्या मळ्यामध्ये भगवान पांडुरंग परमात्मा ज्या ठिकाणी मुक्का पडलेला होता, तो चित्त पडलेलं होतं. सकाळच्या आपल्याला विश्वंभर बाबाला स्वप्नामध्ये सांगितलं 4 वाजता विश्वंभर बाबांनी सर्वांना काय केलं, सांगितलं करायला, चला आमच्या मळ्यामध्ये काय पांडुरंग परमात्मा येणार आहे. यांना वेळ लागलं, काय सतत वारी करतात पंढरीची, सतत वारी करतात, पण यांना वेळ लागला. कुठे देव यांच्या मळ्यात कुठे येणार आहे व देव कशाला येणार आहे यांच्या मळ्यामध्ये, असं मात्र प्रत्येकाच्या मनोमानी वाटत होतं. पण ज्यांची श्रद्धा विश्वंभर बाबावर होती, ज्यांची निष्ठा विश्वंभर बाबावर होती, ती मंडळी त्यांच्या बरोबर गेली. त्यांच्या मळ्यामध्ये पांडुरंग परमात्मा महाराज त्यांना ती मूर्ती सापडली. आजही तुम्ही निघून गेल्यानंतर महाराज तुकोबारांची जी घर आहे त्या ठिकाणी रुक्मिणी पांडुरंगाची मूर्ती जी दिसते ती महाराज विश्वंभर बाबाला प्राप्त झालेली मूर्ती. काय मग काय झालं, पुढे झाल्यानंतर त्या पिढ्यामध्ये महाराज हरी विश्वंभर बाबांचं शरीर थकलं, विश्वंभर बाबांनी ठेवला. मग हरी मुकुंद वगैरे मुकुंदानंतर विठ्ठल पदोजी यांचा शंकर नंतर कानवा नंतर गोलोबा. ही गोलोबा सुद्धा पंढरीची वारी करायची. आणि गोलोबांचं शरीर थकलं, आणि शरीर थकल्यानंतर प्रसंग असा दिला, आपल्या मुलांना जे 3 मुलं होती, त्यांना मुलगा होता, एक पहिला होता सावजी, दुसरा मुलगा होता कोण, तुकोबाराया, आणि तिसरी होती कान्होबा. या मुलांना बोलवलं, अरे गड्यांनो, आपल्या मी सर्व मी जी वारी करतो त्या वारीत तुम्ही केली पाहिजे असं विष्णू महाराज काय सांगा गोलोबा म्हणाले. सावजी प्रथमताच विरक्त होते. सावजींना विचार करायचा, सावजी विरक्त असल्यामुळे सावजी म्हणाले, सांगू नका, मी काही वारीला काही करणार नाही. मग तुकोबा जवळ आले, अष्टवर्षाची मूर्ती तुकोबाची, आणि महाराज तुकोबाला बाबा मी उगा तुमच्या बरोबर वारीला असं ज्यावेळी तुकोबा म्हणाले, त्या गोलोबाला मात्र प्रसंग असा आहे. गोलोबाने तुकोबाला घेतलं, आणि तुकोबा असं गोलोबा पंढरीला आलेले आहे. पंढरीला आल्यानंतर महाराज नामदेव पासून क्षण झालं, आणि देवाच्या गावाऱ्यात गेले, आणि देवाकडे बघितलं. देखिला डोळा बैसला मनी, आणि त्या परमात्माला त्या तुकोबानं बघितलं, आणि तुकोबाच्या अंतःकरणात महाराज काय सांगावं, ब्रह्मांडाचा मालक अंतःकरणामध्ये बसला बरं. आणि देव बसल्यानंतर आता एकदा देव महाराज बसला की देव पुन्हा जात नसतो, असतो विषय सांगायचा असा. मग तुकोबाला काय म्हणत, आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे, तुम्ही तुझं पाहे विरोग्या. असल्या प्रकारे तुकोबारायांच्या देवा महाराज, कारण तुकोबाराने देवाला म्हणाले, देवा
मला एक मला सांगायचं आता असलाच माझ्या समोर तू राहा वगैरे पुढे जाऊन तुकोबरायांचं मनात गेल्या घरी गेल्यानंतर श्रीमंती होती तुकोबरायाकडे. महाराज तुकोबरायांकडे धन मिळवण्याचे 4 मार्ग होते. एक पहिला मार्ग होता सावकारकी होती, दुसरी शेती होती, दुसरं काय म्हणा महाराज जागीरदारी होती आणि असल्या प्रकारचे दुकानदार म्हणा अशा प्रकारे 4ही मार्गाने तुकोबरायांना धन प्राप्त होत होतं. परंतु करायला महाराज तुकोबरायांकडे एवढं तरी आपण करत असतो की यामध्ये काय सुख नाही. आणि तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी आलो ते कशा करता आलो? सुखा करतात आलो की नाही? सुख प्राप्त व्हावं या करता नाही. वारी कशा करता करतो? सुखा करतात करतो की नाही? कीर्तन कशा करतो? सुखा करतात करतो की नाही? पारायण कशा करतात झाले? सुखा करतात करतो. या सर्व गोष्टी सुखा करतात करत आहोत. तो सुख कशात आहे हे तर माहित नाही ना. सुख बसे तरी ठाई बहुपायी संताच्या सुखरूपाय साधूला कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारी. आणि ते सुख आपल्याला कळतं त्यामध्ये कोणाकडून कळतं? महाराज संतांची जीवनामध्ये भेट झाल्याशिवाय सुखाचे महत्व कळत नाही, सुखही कळत नाही. ते सुख कळण्याकरता महाराज संतांचं त्यांचं ऐकावं का मानावं? संतांना कसं आहे आपलं कसं आहे आपण मानतो ऐकत नाही. तुकोबराच्या गाद्यातला पहिला अभंग आहे. तुकोबरा गाद्यातला पहिला अभंग आहे समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरिवृत्ती राहो. बघा ज्याचे पाय सम आहेत, ज्याची वृत्ती महाराज दृष्टी सम आहे त्या पांडुरंग परमात्मा तेथे माझी हरी वृत्तीच का म्हणाली? मन म्हणाले नाही. चित्त महाराज परंपरा सांगायला काय चित्त म्हणाले नाही, बुद्धी म्हणाले का? वृत्ती म्हणाली. वृत्ती ही निवृत्त होत असती. वृत्ती ही निवृत्त झाली जनन दिसे तेथे मी माझे हरपले ठाई जेथीच्या तेथे अदृश्यतेची झाले. सुखान कधी झोप येते? सुख मी निजलो गा शून्य. मला सांगायचं एवढंच महत्वाचा मुद्दा वृत्तीचा विषय आहे. निवृत्त होणं मला एकच अंतकरण ज्यावेळेस संकल्प विकल्प करतं त्यावेळेस ते मन ठरतं. तेच अंतकरण निश्चय करतं त्यावेळेस ती बुद्धी ठरत असते. तेच अंतकरण अहंपणा धरतं त्यावेळेस तो अहंकार ठरतो. आणि तेच अंतकरण चिंतक महाराज चिंतन करायला लागलं ती चित्त ठरतं. चिंतने तद्रूपता चिदा चिंता समान असते बिंदू मात्र विशेषता निर्जीवम दहते चिता सजीवम दहते चिंता. पहा निर्जीवाला काय झालं? अग्नी चिता आणि सजीवाला कोण झालं? चिंता. आता कसं होईल? सजीवम दहते चिंता आहे का नाही? आपल्याला कधीपासून लागली पाठीमागे? महाराज परंतु लक्षात असू द्या महाराज महत्वाचा मुद्दा असा आहे चिदा चिंता समान असती बिंदू मात्र विशेषता निर्जीवम दहते चिता सजीवम दहते चिंता. प्रसंग सांगतो आमच्या अण्णा आमची गोष्ट सांगतात. एक गोष्ट आठवली म्हणून सांगतो. काय झालं? एक सद्ग्रस्त एका शेजाऱ्याच्या घरी गेला. त्याच्याकडे भरपूर कापसाचं गंजी बघितली आणि त्याला विचारलं काय बाबा एवढा कापूस कसं काय झालं तुला? तुम्ही कोणती शेती लावली होती तू? तो म्हणाला काय सांगा तुम्हाला ती काय तर कोणती हो माहित असणार आहे. कोणती हो? तुम्ही नाही राहू हा राशी 2 हा. अरे वा राशी लावली होती. अरे वा वा एवढा कापूस झाला तिला? एवढा कापूस झाला? अगदी मनामध्ये सारखी चिंतन सुरू होतं. एवढा कापूस झाला आपल्याला तीच लावायची. माझ्या शहरी गेल्यानंतर पाहिलं दुकानदाराकडे गेला. दुकानदाराला विचारलं का बाबा राशी 2 आहे का तुमच्याकडे? तो म्हणाला आहे पण अन्न मिळेल तशी मिळत नाही. ती मागणी त्याच्यामुळे पैसे देऊन थैली डोक्यावर जास्त काय चालला आले तरी होता पडतो का नाही का चिंता सारखी सुरू. पहिल्यांदा जाताना विचार करत होता मिळती का नाही पण मिळाली. आता वापस येताना चिंता सुरू झाली पडतो का नाही. घरी आल्यानंतर काय समोर असेल समस्त पाऊस झाला. शेती जमीन कागद तयार केलेली होती. त्यावर कागद काढले त्याच्यावर डोकून पद्धतीने ती सरकी लावली आणि लावल्यानंतर पुन्हा चिंता सुरू झाली. आणि काय सांगावं चांगलं 10 एकराचा प्लॉट होता दादा.
10 एकराचा प्लॉट असा जंगलाचा अशी उगून आली सरकी एकही घनपात झालं नाही. अगदी जंगला मस्त सरकी आली. महाराज मस्त मोठाली झाली आणि पातळ तिला लागलं आणि बायकोला काही बसवलं आणि शेतात घेऊन गेला. बघ तू म्हणत होतीस ना सावकाराचे 50,000 कशाला काढले, मग काय बघ 50 सावकाराचे 50,000 कशाला तू म्हणत होतीस ना. आता पुढच्या वर्षी सावकाराचे पैसे देऊन आपण 50,000 रुपये व्याजानं वाटणार. सरकी तुझी आणि सांगावं काय 2 दिवसानंतर त्याच्या काय झालं माहिती का, मिळवण्याचा निरोप आला. दाजी किती दिवस झाले तुम्ही काय प्रपंचामध्ये बोलतात बा, काय जेवढा तुम्ही परायण करत आहात, यानं एकदा यानं असं म्हणल्यानंतर मिळवण्यानं बोलतो. तुमच्याकडेच मिळवणं म्हणतात बायकोच्या भावाला चाल आणि बहिणीच्या नवऱ्याला मिळवलं तिकडे नाही टाकणार. साऱ्यानं बोलवलं की जाऊन जातो. बहिणीच्या महिन्यावर किती बोलवा पण साऱ्यानं बोलवलं की बारात गेला ना गेला तर दाजी आले म्हटल्यानंतर सासूबाईला तर इतका आनंद झाला. सासूबाईला पुढे सासूबाई सासूबाईला एवढा आनंद झाला. मामी ओ मामी म्हणे काय घोडे कुठं बांधू तर म्हणे बांधा माझ्या कमरेला. जावाई म्हणजे सासूबाईला आवडतात असं काय राहिले 2-4 दिवस राहिले. 2-4 दिवस राहिल्यानंतर मस्त आनंदानं राहिले. मग आता 4 दिवस झाले निघाल्यानंतर मग मी होणार आता राहणार दाजी राहण्याचे दिवस पुन्हा मार्चच्या दिवशी थांबले. दुसऱ्यानंतर मेवणी आली राहण्याचे दिवस मेवणी करता थांबले आणि सासूबाई म्हणायचं जावाय बा आता बऱ्याच दिवसानंतर आले आज पुरणपोळीचा आज झालं की नाही ते उद्या मिक्स असो पुरणपोळीचा बेत आहे. आणि मग मस्त आजच्या दिवस थांबा मस्त पुरणपोळीचा आपला पुरणपोळीचा बेत झाला आणि जावाय बा घराकडे आल्यानंतर घरी नाही गेले, शेतावर गेले. शेतावर गेल्यानंतर कारण प्रत्येक माणसाचा स्वभाव आहे. एखादा बैल चांगला असेल गाय चांगली असेल बाहेर गावून 2 दिवसांचा गावून माणूस आला त्या अगोदर ती जनावर पाहण्या करतात ती कसं का पिका आहे जमले की नाही आपलं शेतात गेला मला सारी पकडीच ना. जवळ शेत होतं त्यांच्या शेताजवळून लोक बैल दिशेला जात होते. त्या बघितलं त्या शेतात ओ कुठे गेले होते म्हणे पकडी. अहो मी विचारतो तुम्हाला कुठे गेले होते म्हणे पकडी. अहो 4 दिवस झाले तुम्ही आम्हाला दिसलेले रानावरतो म्हणे कुठे गेले होते म्हणे पकडी. असं म्हणायला करत असताना काय झालं प्रसंग असा आहे की गोष्ट तुम्हाला कुठे सांगतो लक्षात असू द्या. उदाहरण द्यायला प्रसंग असा झाला प्रत्येकाला म्हणायचं तू पकडी. असं म्हटल्यानंतर एक माणूस संतुष्ट गेला बाई म्हणे काय तुमचे मालक कुठे म्हणे सासूबाई गेली. रानात आले म्हणे काय काय सांगू काय भाऊ काय बोललो विचारलं तर ती बकरीच म्हणते म्हणे. अरे काय करा ती बाई आहे. कधी आले तुम्ही म्हणे पकडी. अहो मी तुम्हाला विचारते माझी आई बरी आहे ना म्हणे पकडी. माझे वडील बरे आहेत ना म्हणे पकडी. ती बुद्धिमान होती त्यांनी लगेच गाडी बोलवली गाडीमध्ये टाकलं त्याला दवाखान्यात घेऊन गेला. दवाखान्यात गेल्यानंतर टेबलवर डॉक्टरांच्या कानाला लावला आणि त्याच्या छातीला म्हणे काय दुखतं तुमचं म्हणे पकडी. गोष्ट संपली. डॉक्टर म्हणजे अनेक रोग आहेत असा रोग अद्याप मी बघितला नाही. असा रोग मी अजून बघितला नाही. याचं कारण चिंतने तद्रूपता. ज्याचं चिंतन करा विषयाचं चिंतन करा तर विषय स्वरूप होणार आणि परमात्माचं चिंतन करा मीच परमात्मा याची तुम्हाला अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल असं मला सांगितलं की तुम्हाला तुकोबाराय जीवनामध्ये फक्त भगवंता अतिरिक्त कशाचंही चिंतन करत नव्हते. तुकोबारायांना देवातिरिक्त काही आवडत नव्हतं. आपल्याला देवही आवडतो की आणि तेवढी आपली बायकोही आवडते. आपल्याला देवही आवडतो तर तेवढा आपल्याला आपला मुलगा पण आवडतो. महाराज मला सांगायचं तुकोबारायांना देवा अतिरिक्त काही आवडत नव्हतं. महाराज विषय असा का
तुकोबारायांना का आवडत नव्हतं बाकीचं? कारण तुकोबारांना त्याच्यातलं मिथ्यात्व कळालं होतं. या शिबिराचा या प्रपंचातला खोटेपणा तुकोबारांच्या लक्षात आला आणि याच्यामध्ये किती काही आपण जर मरमर केली, एवढेही जरी कळवण्याचा प्रयत्न केला तर हे सुख देणार नाही, हे समाधान देणार नाही. हे तुकोबारांच्या लक्षात आल्यानंतर तुकोबारायांनी प्रपंचावर महाराज तुळशीपत्र ठेवलं जातं. बघा तुम्ही तुकोबारायांच्या व्यवहारामध्ये बोला महाराज बोलोबा ज्यावेळेस जिंकतो होते, बोलोबा तुकोबारायांचा व्यवहार करायचे त्यावेळेस बोलोबाकडे कोणी मंडळी गेली की काय बोलोबा तुमचे तुकोबा काय व्यवहार करतात? चाणक्य बुद्धीनं जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे. धन जोडू नका असं नाही महाराज तुकोबारांनी धन जोडलं, परंतु त्याच्या लक्षात आलं याच्यामध्ये काही नाही. तेच तुकोबारायांना महाराज या प्रपंचावर तुळशीपत्र ठेवलं. पांडुरंग परमात्म्याच्या चिंतन करता लागले. तेच तुकोबाराया लक्षात असू द्या दादा, जीवनामध्ये फक्त तुकोबारायांनी देवाती भजनातिरिक्त काही केलं नाही. तुकोबारायांना देवातिरिक्त काही आवडत नव्हतं दादा. प्रसंग असा आहे, आपण भजन करतो, आपण सर्व काही करतो, पण आपल्याला महाराजाची अनुभूती काय येत नाही की आपल्याला सर्व काही आवडतं. आपलं इथं आहेत, आपण आहेत का नाही? प्रामाणिकपणाने सांगा, घरच्या गप्पा कोणाने काढल्या? आम्ही तर काढल्या हो. आमचं घरी कसं आहे, खोलीमध्ये बसल्यानंतर आलं का नाही ध्यान करतो. तुकोबाराया महाराज कशाचंही ध्यान येत नव्हतं हो. तुकोबारायाचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला, तुमच्या लक्षात येण्याकरता. तुकोबारायाला महाराज एक माणूस काय म्हणाला, सर्व काही संपलं होतं तुकोबारायाचं. किती संपलं होतं तुकोबारायांच्या जीवनातला? एक गोष्ट महत्वाची तुम्हाला सांगतो. एक काय महाराज तू बाजाराचा दिवस होता, एक बाई म्हातारी तुकोबारायाकडे, तुकोबारा कुठे चालला तो? म्हणे बाजाराला चाललो. मग आमचं ती आणून ठीक आहे म्हणे. पूर्वी होते नळे, म्हणजे काय तर आपले बांबूचे नळे असायचे, त्याच्यामध्ये ती राहत्या जायचं. आता बाटल्या वगैरे कॅन वगैरे झाले वगैरे सोडा. आणि मग ते महाराज काय झालं, ती नळा घेतला, त्या बाईला तुकोबारायांनी तेल आणून दिलं. तर जे तेल त्या बाईला 8 दिवस जात होतं, 3 दिवस महिनाभर संपलं नाही. मग बाईच ती काय हिला सांग बाई, हिला सांग असे सांगायची. का ग बाई? तुकोबारायांनी तेल आणून दिलं. मग काय झालं? अगो 8 दिवस जात होतो, महिनाभर गेलो. 8 दिवस जात होतो, महिनाभर गेलो. आणि दुसऱ्या दिवशी तुकोबाराया बाजारात अख्खा गावातल्या बाया, तुकोबा आमचं तेल आणून देता का? तुकोबा आमचं तेल आणून देता का? आखे नळे तुकोबारायांच्या गळ्यात. आपण की तुकोबारायांची काय सांगा. प्रसंग असा, एक सत्कार असतो. तुकोबाराने, हो तुकोबा आमच्याकडे ऊस तोडायला येता का? हो येतो ना बाबा. महाराज पहा, तुकोबाराया ऊस तोडायला गेली. दिवस अष्टमानाला गेला, घराकडे निघायचं तर तो सद्ग्रस्त म्हणला, तुकोबा एक पोरांकरता एक शब्द लक्षात ठेवा, पोरांकरता ऊस घेऊन जा ना. त्या भावाने आपली ऊसाची मुळी बांधली, तुकोबारायांच्या डोक्यावर दिली. तुकोबाराया महाराज ती ऊसाची मुळी घेऊन गावात आली. आपलं लक्षात ठेवा, आपल्याशी मोजमाप करायची असं. आणि गावात आल्या बरोबर ऊस बघितला पोरांनी. ऊस 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 म्हटल्यानंतर पोरं धावत आले, याला दे त्याला दे. कोणाकडे आणला होता ऊस? कोणाला दिला? आणि हेच तिचा बाईला कळालं. ओ बाई बघा, तुमचं तुकोबा ऊस आणले, लोकांना पोरांना वाटून द्यायला लागले. आणि कोणाकरता होते? कोणाकरता? दिले कोणाला? आपलं कसं आहे, आपण आता असं बोलायचं असतो. नारळ देवासमोर फोडतो, पोरं मागायला गाव झालं सगळं. अरे फोडले देवाच्या समोर नुसत्या नारळाच्या टपटकडं टाकले. आपला जो गाभा होतो तो खिशात घातला, पोरं मागायला आले म्हणालो ना डोळा आलो. ही तुकोबारायांची अवस्था होती. तीच तुकोबाराया महाराज काय सांगावं, भगवत चिंतन करायचे. कारण महाराज जिजाबा, हो तुम्ही मला आता जिजाबाईने ऊस मारला नाही, तू किती समजते? हा आपण जे म्हणतो जिजाबाईने ऊस मारला आणि ती नवी माद्याला कशाला नाही. कारण पोरा करतात ऊस आणले होते, कोरोनात वाटून दिले. मला सांगा तुकोबाराया साहेब महाराज तुकोबारायांच्या जीवनामध्ये जिजाबाई सारखी महान पतिव्रता स्त्री लाभली म्हणून तुकोबारायांचा परमार्थ झाला दादा. मारमात पती पत्नी ही गाडीचे 2 चाक असतात. एक चाक मोडलो की गाडी चालती ना, नाही करत नाही. म्हणून पती पत्नी, नाहीतर बाई मग विचारते ग महाराज सांगू तो गोष्ट काय झालं. एक सद्ग्रस्त हमेशा सप्ताहामध्ये आपल्या त्यांची मुलाखत व्हायची, ते आम्हाला सांगायची सांगताची गोष्ट. आणि मग काय झालं, तिथे यायची मग काय एक दिवस प्रसंगात आला. ते तिसऱ्या गावाला पत्ता करता चालले आणि जात असताना एखाद्या आपल्या मित्राच्या घरातून चालले. तो हो अरे कुठे चालले?
अहो सप्ताला तुम्हाला माहित नाही का? म्हणे हो, आणि चला आपल्या घरी चहा घेऊ. ते म्हणणार जरा वेळ होईल, अधिष्ठान मांडायचे वगैरे बरोबर चला. ते म्हणणार नाही नाही चला ना. आग्रस्तव नेलं. त्यांची पत्नी दरवाजात उभी होती. ती म्हणाली काय प्याद आणली बा यांनी आता ही, त्यांना फक्त एवढंच काम आहे, जो दिसला तो घरी घेऊन यायचा, तो दिसला तो घरून घेऊन यायचा. आता धरलेले होते त्या सत्ग्रस्ताच्या बाई दरवाजात उभी होती. अरे 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 आपल्याकडे महाराज आले, महाराज आले. हो दिसतेत ना मला, माझे काय डोळे फुटले का काय? हो बैठकीमध्ये बसायला घातलं आणि ते म्हणे भाऊ चहा ठेवा ना, चहा महाराजांनी चहा मारे आमचे का अगदी जेव्हा भाऊ ते मित्र आहे ते बरं साखर आहे का साखर? ते म्हणे दुकानून आणतो ना. पत्ती तो म्हणे आणतो ना, दुकानून आणतो ना. आणि म्हणे मग दूध ते म्हणे आणतो ना. आणायचं झालं कोणाच्या घरून आणा? नानासाहेबांच्या घरून. अण्णासाहेबांच्या घरून नाही आणायचं, म्हणजे तिकडून आधारितच नाही. नानासाहेबांच्या घरून नाही आणायचं, म्हणजे आधी जरी गेला तर दूध आणायचं नाही. असल्या प्रकारे सांगितलं. तू सात महाराज पूर्वी ती दादा होती, काही ज्वारी घेतली आपल्या तुटलेल्या गोळ्यामध्ये निघाला. ते काय घेऊन निघाल्यानंतर दुकानवर गेला, ती ज्वारी मोजून दिली, साखर पत्ती घेतली आणि बाईच्या महाराजांजवळ गेली. ही माऊली गेली म्हणे महाराज कुठले तुम्ही? कुठले तुम्ही? तुम्ही कुठले? असं म्हटलं तर ते म्हणे मी कुठले तुझं सांगू सांगू चला. ठीक आहे म्हणाले महाराज आम्ही फळसखेडची छान बरं झालं. त्यांची तुमची मैत्री कधीपासून जुळली? हा आम्ही आम्ही बरोबर असतो, ज्ञानेश्वरी पारायण असेल, गाथा पारायण असेल त्यांना आम्ही बरोबर असतो. पण तुम्हाला यांचा स्वभाव माहित आहे का? माझे मालक जरी येते त्यांचा स्वभाव माहिती आहे का? आणि काय झालं? अहो कोणी साधूला रस्त्यात चालला की घरी घेऊन येतात. मग काय करतात? अहो सोलनं बांधतात आणि मुसळानं बडवतात. असो तेव्हा भाऊ म्हणजे तू तिकडे याला आपल्या छोटोरा तिच्यात घेतला हो गेला नाही. तेव्हा आला घेऊन महाराज बैठकीत दिसले. अरे अरे महाराज कुठे गेले? बैठकीत नाहीत का? नाही ना बैठकीत. कुठे गेले? काय झालं? काय नाही. अहो कुठले महाराज होते म्हणे? माझे मित्र होते, छान होते. हा तुमचे मित्र असतील, पण काय झालं? अहो महाराजांनी ज्ञानेश्वरी मागावी, तुकोबारांचा गाथा मागावा किंवा भागवत मागावं वाचा करता. मग काय झालं? अहो ते सोल आणि मुसळ मागायले म्हणे. अरे मग द्यायचं होतं, काही काम पडलं असेल त्यांना, त्यांचं आपल्याला काय करायचं? आता मला काय माहित बुवा असं म्हटल्यानंतर ती घरात गेलो, सोल घेतली, मुसळ हातात घेतलं. कोण्या रस्त्याने गेले? या रस्त्याने गेले. आणि महाराज काय सांगावं? तो महाराज ते महाराज पुढे चालले आणि मोठ्या नावाच्या ओ महाराज त्याने मागे पाहिलं, याच्या हातात सोल आणि मुसळ दिसला. आता उभा राहील का पळत? असे तुकोबारायांच्या जीवनामध्ये महान पतिव्रता श्री जिजाबाई प्राप्त झाली, महाराज मिळाली. पण तुकोबारायांचा परमार्थ झाला. हेच मला तुम्हाला सांगायचं दादा. कारण लक्षात असू द्या महत्वाचा मुद्दा की जिजाबाईचा अधिकार सांगतो तुम्हाला. जिजाबाई ज्यावेळेस महाराज तुकोबारायण गळ्यामध्ये विणा घालावा आणि महाराज भंडाऱ्या डोंगरावर भामचंद्र भजना करता जावं. एक दिवसाचा प्रसंग जिजाबाईने विचारलं, तुकोबा मालक तुम्ही भजनात जाता पण सांगून पण जात नाही ना, कुठे चालला तर सांगत नका. अगं आवले मी घराच्या बाहेर पडलो की माझं मलाच कळत नाही मी कुठे चाललोय म्हणून. आपलं तसंच आहे. आपलं पंढरी झालो होतं, आपलं चार चाललंय. क्या बात है महाराज. काय म्हणाले आवले? अगं मी घराच्या बाहेर पडलो की माझंच मला कळत नाही मी कुठे चाललो म्हणून. पण निदान सांगून तर जात जाणं हो. लक्षात ठेव बघा, तुकोबरायांना जीव घातल्याशिवाय जिजाबाई जेवत नव्हत्या. तुकोबरायांना जीव घातल्याशिवाय जिजाबाई जेवत नव्हत्या दादा. सांगायचं तात्पर्य महाराज कुठून तरी महाराज कडून पाठी तयार करावी, कालवण करावं, पाठी डोक्यावर घ्यावी, जिजाबाईंचं जावं, तुकोबारांना जेवू घालावं आणि देवकोबा ठेवल्यानंतर मग जिजाबाईने जेवावं. प्रसंग एक दिवसात मग काय सांगा भावले लक्षात ठेव. गावाच्या बाहेर आलीस ना तू, गावाच्या बाहेर आल्यानंतर माती घ्यायची कानाला लावायची. त्यातनं जर विठ्ठल नामाचा ध्वनी ऐकायला आला तर त्या रस्त्याला मी गेलो असं समजायचं दादा. आपण बघा तुकोबारायांच्या पदस्पर्शानं माती विठ्ठल मठ्ठल म्हणत होती, आपण कीर्तनामध्ये विठ्ठल म्हणत नाही. तुकोबारायांच्या पदस्पर्शानं महाराज माती विठ्ठल विठ्ठल म्हणतो, आम्ही कीर्तनात टाळी वाजवत नाहीत ना.
का वाजवत नाही तर सांगू तुम्हाला, कारण आपलं पाप आपल्याला वाजू देत नाही. लक्षात असू द्या. आणि ते पाप घालवण्याकरता भगवंताचं नामस्मरण आहे महाराज. ते पाप घालवण्याकरता भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर पाप जात असतो. आणि पाप गेल्यानंतर चित्त शुद्ध होतं. आणि चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती रागती शत्रुतया. महाराज चित्ताची शुद्धता नामानं होत असते. आणि लक्षात ठेवा, पाप हे होत असतं आणि पुण्य करावं लागतं. तुलीत कार्य टाकलं की काय होतं माय? गाव लागतो. एका बंदीता भले तुझी सहजची निंदिले म्हणून पाप होत असतं, पुण्य करावं लागत असतं. आवडे लक्षात ठेवू, गावाच्या बाहेर निघावं, ती माती काढायला लावावी. आणि त्या मातीत जर विठ्ठल नामाचं ध्वनी ऐकायला लागेल तर असं एक दिवसा प्रसंग. जिजाबाईनं महाराज जेवण तयार केलं, पाठी डोक्यावर घेतली आणि डोक्यावर घेतल्यानंतर जिजाबाई चालत असताना महाराज गावाच्या बाहेर आल्या. ती माती उचलली, कानाला लावली आणि त्या मातीतनं विठ्ठल नामाचा ध्वनी ऐकायला आला. आणि तो रस्ता होता भंडाऱ्या डोंगराचा. आपलं सत्तर बघा काय आनंद आहे महाराज, तुमच्यामुळे घडलं ते बाबा. पारायणजी झालं ना, गाथा पारायण ती मावली त्या बात आहे. त्याला प्रत्येक अभंगाला चाल अशी इतकी मनमोहक जुळवायची असतो. आणि मग त्या डोंगराच्या त्या भंडाऱ्या डोंगराच्या रस्त्यावर जिजाबाई चालल्या. आणि जात असताना काय झालं, महाराज काटा तिच्या त्यांच्या पायामध्ये रुतला. आणि काटा इतका फुटल्या बरोबर जिजाबाईने, अरे विठ्या, नवऱ्याला वेळ केले, माझ्या पण पाठीमागे लागल्यात का? दंड दिशी पाठी खाली आदळली. ब्रह्मांडाचा मालक जगदीश परमात्मा यानं बाल रूप घेतलं, दादा घोडाच्याचं रूप घेतलं. बालमूर्ती तिथे आली. बाई काय झालं? ले बाळा काय विचारतोस रे, काय झालं? म्हणून बघणं किती काटा घुसला पायामध्ये, बघणं किती का. बाई असं म्हटल्यानंतर मी काढू का? एक शब्द लक्षात ठेव. ब्रह्मांडाचा मालक काय म्हणाला, बाई मी काढू का? अरे बाळा तुला कुठं काढता येतो? ती म्हणाली, मी चांगल्या चांगल्याचे काठी काढले, मी चांगल्या चांगल्याचे काठी काढले. लक्षात असू द्या दादा, एक काटा काढायचा असतो तर दुसरा काटा आणावा लागतो. आणि दोन्ही मग काटा निघल्यानंतर तो दुसरा काटा खिशातच ठेवायचा असतो ना. तसा अहंकार हा म्हणजे तो पलगाशा असू द्या. मग पुढे बोलतो की प्रसंग असा झाला, महाराज जिजाबाईचा पाय ब्रह्मांडाच्या मालकानं महाराज आपल्या हातावर घेतला हो. आणि काटा शोधण्याकरता ते बोट तोंडात घालावं आणि त्या पायाला लावावं. पुन्हा ते बोट पायाला तोंडात घालावं आणि पुन्हा पायाला घालावं. असं म्हटल्यानंतर जिजाबाई म्हणाले, अरे तू काढतो म्हणलास ना, एवढा वेळ का लावलास? माय तुझ्याचं जीवन घेऊन चाललीस, तो काहीच मागत नाही मला. निदान तुझी सेवा करून तर त्याच्या ऋणातून मुक्त होणार नाही. या बंगाचं पहिलं चरण. की मागितलं नाही का तू खोबरायने? मागितलं का नाही? मागितलं. पण काय म्हणतो, समचरण दृष्टी याचे पाय समान आहे, याची दृष्टी समान आहे. अशा बाबा काय काय म्हणाले, विटीवरी साजी गुजराच्या विटीवर उभे आहे.
तिथी माझी हरी वृत्ती राहो. आता महाराज पण देवा मला माहिती आहे तू काही देऊ शकतो, कारण हे समपाय महाराज मला सांगायचं कारण काय, अनेक अवतारामध्ये देवांचे पाय मागे पुढे कृष्ण अवतारामध्ये पुढे मागे राम अवतारामध्ये पुढे मागे कृष्ण अवतारामध्ये वाकडा वगैरे वगैरे मला तर सांगायचं परशुराम अवतारामध्ये पुढे. मग असं मला माहिती आहे, परंतु मला आवडतं काय, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी. आणि मला मग तू पटायचे देण्याकरता तू काय देणार नाही मला माहिती आहे. अरे तू देणारा इतका पदार्थ तू कधी फसवशील. आणि एक न लगे माईक पदार्थ, त्या जगामध्ये जे पदार्थ दिसतात हे सर्व माहिती, हे सर्व संपणार आहे, हे सर्व जाणार आहे. मला सांगा तुम्ही आलात इथं, आलात का आणलं आला आणलं नाही, आणावं लागतं कधी. आता या नांगोळीला आला, आता या नांगोळीला आणावं लागतं की चालत येतं ते. तुम्ही आता बसलात का, तुम्हाला बसवलं, बसलात का, बसवलं तर नाही ना. आता यांना बसवा. मला सांगायचं तात्पर्य हा मुद्दा आहे म्हणा की मला काय सांगायचं एवढे यातलं गमत की काय महाराज, प्रसंग असा आहे की विषय असा आहे. तुकोबारायांनी महाराज तुम्हाला देवा तुम्हाला माहिती काय देणार आहेत काय, आणि लगे माईक पदार्थ हे सर्व महाराज दिसणार आहे, सर्व नाशवान आहे. याचा स्वभावता नाश आहे, याचा आश्रय नाश आहे आणि याचा परता नाश आहे आणि नाश पावणार आहे. मला सांगायचं येताना काही आणलं नाही, जाताना तुम्ही काहीच घेऊन जाणार नाही दादा. हे सर्व इथं राहणार आहे. प्रारब्ध वर्षामध्ये तुम्हाला घर मिळाले, प्रारब्ध वर्षामध्ये तुम्हाला शेतीबारी मिळाली, प्रारब्ध वर्षामध्ये तुम्ही त्या शेतीमध्ये काम करत आहात आणि काम करत असताना प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान, प्रारब्धेची निघडी संसार स्थिती. मला सांगायचं प्रारब्ध महाराज अनुकूल झालं की संपत्ती येते आणि प्रारब्ध प्रतिकूल झाले की संपत्ती जात असते. पण संपत्ती जोडामध्ये आपला विषय नाही. आणि मला असं सांगायचं दादा, हे जे दिसतंय तुमचं सर्व काय नाश पावणार आहे. मला सांग कसं नाश पावणार आहे. मी आता तो तुम्हाला बोललो की याचा स्वभावता नाश आहे, याचा आश्रय नाश आहे आणि याचा परदा नाश आहे. मग हे नाश पावणार आहे. मग तुमचं शरीर, हे शरीर पण नाश पावणार आहे महाराज. हे शरीर पण नाश, घडी घडी काळ वाटे याची पाय अजूनही किती आहे, मिनिटा मिनिटानं शरीर चालले जातात. याचं भान नाही आपल्याला. पैसे गेले तर दुःख होतं महाराज, काय सांगावं, मुलगा होतं, बायको वाढले तर दुःख होतं, परंतु आयुष्य चाललंय याचा काम. आयुष्य जात आहे काळ जप चाललं, मिनिटा मिनिटाला चाललंय. कोणाचे 50 गेले, कोणाचे 60 गेले, कोणाचे 40 गेले, कोणाचे 20 गेले, कोणाचे 30 गेले. मला सांगा वयाच्या 60 वर्षापर्यंत जेवढी संपत्ती तुम्ही मिळवली, यम तुमच्या दारात येऊन उभा राहिल्यानंतर ते यमाला सांगा, ए यमा हे सर्व तुला देतो रे. माझी मुलगी स्टँडवर उतरली, मग तेथे नाचले काय, नचले काही, चालतं काही सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणे ते यमात. सांगायचं तात्पर्य असं चालतं काही तिथे. चाललं असतं तर माणसं गेली असती, श्रीमंताने त्याला कोट्याने रुपये दिली असते. तेव्हा हे यमा किती पाहिजे तुला, 10 कोटी दिली असते की नाही. आमच्या मुक्ताबाईने त्याला पाठवलं वापस, असं दुसरं कोणी नाही. बघा मुक्ताबाईने पाठवलं ते त्या यमाला. आतापर्यंत असा यमाला पाठवणारा कोणी उरला नाही महाराज. आणि प्रसंग असा आहे महाराज, काही चालत नाही तिथे, काही चालत नाही दादा.
कळोईल अंतकाळी प्राण प्रयाणाची वेळी राहती निराळी रांना कोरी सकळ. महाराज अब पछताए होते क्या, कबीरदासजी म्हणतात, अब पछताए होते क्या चिडिया चुन गई खेत. अरे ज्यावेळेस शेत राखायला आलो, चाळूचं पीक चांगलं जमलं, कंस झाले, मोठे दाणे भरले, मला टाकला नाही, पाखरं हाकले नाही, आणि कापणीच्या वेळेस गेला आणि त्या कंसाकडे पाहून रडायला लागला. आप पछताए होते क्या. अरे ज्यावेळेस पोरानं घरातल्या बाहेर काढून दिलं त्यावेळेस म्हणलं काय करू नये हो संसारा. कधी कधी कळोईल अंत का. काय महाराज काय केलं नाही पोरांकरता, काय केलं नाही. अहो दिवसभर स्वतःच्या रानात स्वतःच्या शेतात नागर हाकला आणि रात्री दुसऱ्याच्या वावरात पहिले नेऊन चालली. काय केलं नाही पोरांकरता. घराकडे येताना दुसऱ्याच्या शेतातल्या शेंगा वरबाडून आणल्या, तोडून नाही आणल्या. तुरीच्या शेंगा पडून आणल्या, त्याची भाजी करून खाल्ली हो. रुपयाला रुपया लावून ठेवला, गाठीला गाठ मारून ठेवली. शेजाऱ्याचं शेत विकायला निघालं तर मग मात्र ती जाऊ दिलेलं घेऊन ठेवलं. या पोराला एक नंबर, त्या पोराला एक नंबर, या पोराला एक विहीर, त्या पोराला एक विहीर, याची पाईपलाईन वेगळी, त्याची पाईपलाईन वेगळी, याचं घर वेगळं, त्याचं घर वेगळं, आणि मी काही सांभाळायला तयार नाही. तेव्हा हे म्हातारं आपल्याच नको, आणि म्हातारी अजिबात नको. अरे क्या बात आहे. म्हणजे का ती म्हातारी म्हणे पावशेर तंबाखू वाटते सध्या ती, आणि हा म्हातारा मला दररोज एक क्विंटल प्यायला लागतो बिडीचं. म्हातारा लागतो, म्हातारा एकी कर. आणि सकाळी उठल्यानंतर म्हातारपणी जीव असतोय म्हातारा म्हातारीचा. एक रस्ता होता मधून गल्ली, म्हातारा त्या पोराकडे आणि म्हातारी या पोराकडे. म्हातारी सगळ्यात म्हटल्या बरं म्हातारी विचारती बोलायचं नाही ना. कळोईल अंतकाळी सब पैसे के भाई अपना साथी नहीं है कोई. अपने हाथ पाँव रह गए तो लड़का नजीक आवे. बड़ा प्यार औरत पर वो दूर से पानी बतावे. सब पैसे के भाई अपना. मला तुम्हाला उदाहरण विचारायचं सांगा. तुमच्यात ज्यावेळेस माणूस मेल्यानंतर तिरडी कांतात तिरडी कसा तिरडी बांधतात. बघा आपल्या सर्वांच्या देखत हे परिस्थिती सुरू असली तरी आपल्या डोक्यात येत नाही. तिरडीवर बांधलं, आता ते बांधायचं कसं करतं बरं. ते कधी बांधलं बरं बांधत असताना गंधाक्षरा करतात त्या. मग केल्यानंतर त्याच्या बोर्डवर काय बांधते, काय असतं त्याच्यात आहे की नाही. आमच्या अण्णा सांगतात बरं मला म्हणायचे त्याला देऊन विशीमध्ये टेकवता आहे की नाही. विशीचं टेकवता तुमच्याकडे टेकवता बरं आहे म्हणायचं. विशीत टेकवलं बरं मागचे पुढं पुढचे मागं काय होते काय त्याला ओझ झाले का काय म्हणते ओ सोडा सोडा काय ते पीठ आणि तिथून उभा सोडा विशीत जाऊ द्या त्याच्या बरोबर. निदान तेवढं तर जाऊ द्या. त्या बिचाऱ्यांना अण्णा सांगतात की बिचारा त्याने कधी चिठ्ठी करून करते असते त्याचा एका रुपयाचा चहा तरी केला असता. पण इतके माणसं घरातले हलकट थोडं म्हणते पण सोड्यानंतर पुढचे मागवा आणि मागचे पुढं. कारण पुढच्याला मागच्यांनी बघितलंय सोडलं येतो नाही म्हणून, पुढच्याला कुठं बघितलंय म्हणून त्यांना येऊन त्यांनाही पाहायला पाहिजे. सोडलं तिथे नेऊन ठेवलं तुम्हाला सरनाव. सरनावर आता ठेव तुम्हाला नाही. काय असो मग सांगा त्या सरणावर त्याला टेकवल्यानंतर काय झालं पाणी पाणी आणि तेवढ्यामध्ये काय झालं हो साहेब त्याच्या गळ्यात आणावं झालं कानात एक बाई गेली सोन्याची आणि ती तिच्या बायकोनं बघितली. सोन्याची बाई बायकोनं बघितली. आता सांगा लाख पटीनं अपमान न सांगा तू बाई काय करावं काय नाही. एक मोठे शस्त्र आहे बायांकडे, ते शस्त्र माहित असेल. असा आवाज काढला पट्टी त्याच्या कानात बाई चांगली दिसत होती माय. असं म्हटल्या बरोबर आपले लोक उठले. अरे
बाळी चालली मग आता तिथं कापायला होतं काही काय राहिले म्हणजे घेतलीला तोडून ते आपलं जीवन घेऊन सांगताय महाराज काय म्हणाले महाराज आणि कन लगी माईक पदार्थ हे देवा मला माहिती तू देणार आहेस काय निश्चित हे जगातलं सर्व करून तुला दिलं अरे ब्रह्मदेवाचं जरी पद दिलं तर ते सुद्धा नसून द्यावं मग अधिक आणि गणलगी माईक पदार्थ तिथी माझी अर्थ नको देवा ब्रह्माधिपदे दुःखाची शिराणी तेथे दुषी जरी जणू दिली आणि गणलगी माईक पदार्थ तेथे माझी अर्थ नको देवा गोपाल कुमारी माझी हरिवृत्ती राहो आणि कनलगे माईक पदार्थ तेथे माझी अर्थ देवा ब्रह्माधिपदे
दुःखाची शिराणी तिथे दृष्टी दळून आणि कन लगे माईक पदार्थ तिथे माझी अर्चन सांगायचं तात्पर्य या अभंगाद्वारे तुकोबराय म्हणाले देवा विनंती केली देवाला विनंती करत असताना तू मला माहिती तू देणार आहेस म्हणून तू देशील काय देणार आहे मला हे सर्व याचं कळाले जाता देवा परंतु देवा मी काय मागतो या अभंगाचं बघा प्रकरण कसं आहे हळून गोष्टी जातो आपण काही नाही तू का म्हणे त्याची जे तू देणार आहे त्याचं वळवा मला माहित कळालंय जी जी कर्म धर्म नाशिवंत मग काय समचरण दृष्टी विकिंगरी प्रसंग काय काय मला तू देणार आहे ते मला कळालं का म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जी जी कर्म धर्म नाशिवंत आणि कन लगे माईक पदार्थ तिथी माझे अर्थ नको देवा सांगायचं तात्पर्य ज्या भंगाचा अर्थ असा तर असं नाही त्यामध्ये मला जे वेळेवर सुचलं ते मी मांडण्याचा प्रयत्न केला योग्य असेल ते गुरुवर्यांचा योग्य असेल ते मला परत देण्यास काय हरकत नाही सज्जन आपण पण वारीला आला वारी करत असताना ज्ञानेश्वरीचं पारायण ज्ञानेश्वरीचं महत्व सांगा ज्ञान होई मुढा अति मूर्खच्या दगडा प्रसंग असा आहे आमच्याकडे असणारे एक गाव आहे चुलत गाव म्हणून तिथले अंबादास महाराज त्यांनी महाराज ते वैकुंठवासी झाले आळंदीला गेल्यानंतर एक मातोश्री आली त्यांच्याकडे बाबा आता नक्षाकडे पारायण होतं बऱ्याच वर्षाची गोष्ट आहे तुम्ही म्हणे बाबा मला पारायण करायचं हो म्हणे बसा मग तुम्ही असं काही नाही पण मला वाचता येत नाही ना ते म्हणाले असं करा ज्ञानेश्वरी आमच्याबरोबर अशी पानं पलटत राहा आणि त्याच्यानुसार गोवीवरून पोट असं पोट फिरवत राहा 13व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकाच्या बाईला वाचता यायला काय अधिक ज्ञान होय मुळा अति वर्षाच्या दगडा पारायण तुम्ही भाग्यवान आहात त्या तीर्थक्षेत्रात ज्या ठिकाणी बघा ज्या पाण्याला संतांचे पाय लागले ते तीर्थ बनतं आणि ज्या ठिकाणावर संतांचं वास्तव्य होतं ते क्षेत्र म्हणत असतं विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून पंढरी क्षेत्रामध्ये आपण सर्वजण आला इथे काय कार्य महाराज बोलले इथं काही इथं काय नियम काय सांगितला चंद्रभागे स्नान मानावं लागेल महिला म्हणजे तुम्ही सर्व मंडळी कीर्तना मला वाटलं कीर्तन आहे आपलं आता पहिल्यांदा हरिपाठ घेतल्यावर म्हटलं आता आपणच आपल्याला सांगावं लागतं का मंडळी कसं झाली कारण बघा तुमच्या अंतकरणाचा उत्साह महाराजांना तुम्ही मानत नाही त्यांचं ऐकता मानणं वेगळं पण संतांना मानलं नाही पाहिजे त्यांचं ऐकलं पाहिजे आणि जीवनामध्ये साधूंचं जर ऐकलं तर कल्याण होत असतं महाराज साधूंचं ऐकलं तर कल्याण होत असतं दादा आणि मला सांगायचं तात्पर्य की ज्या साधू आपल्याच्या दृष्टीने जे आणून देतात या जगाचं मिथ्याच बांधून घेऊन देतात पण तुकाराम महाराज म्हणतो का म्हणे त्याची परंतु याची तू सांगितलं त्या सर्वांचं ब्रह्माधिपती वगैरे वगैरे कळले आम्हा वर्ण जे जे कर्म धर्म सर्व नाशिवंत आहे रे दादा देवा देवा तर फक्त माझी एकच इच्छा आहे तुझे पाय कारण तुझं दर्शन माझ्या डोळ्यासमोर तो सातत्यानं असाच राहिला पाहिजे असा दृष्टी पुढे ऐसा चुकी राहे जो मी कारण देवाला बघितलं पाहिजे तुम्ही भाग्यवान आहात सकाळी त्यांना बघितलंच ना पाणी आहे म्हणतात कोणा वाटलं बस पण जेवढा जाता येत असं त्यांनी जायचं त्यांना जायचं ज्ञानेश्वरी पारायणाला आता महाराज असतात कारण पारायणाला योग्य वेळेवर पारायण सुरू होईल महाराजांचं ते म्हणजे काय माझी मोठी बांधील की आहे तुमची तुम्ही आम्हाला पुढे घेतो का ते 11 म्हणजे 11 ते म्हटलं हो बाकी काय असो 11ला म्हणजे 11ला तसं कीर्तन 7ला म्हणजे 7ला सुटलं पाहिजे काही नाही वेळ जास्त वाढवायचा नाही कमी करायचा नाही असो म्हणून प्रभू तुमची केले धर्म कीर्तन सिद्धी दिली थी माझी जीवरली पायी ज्ञानेश्वर